नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजकाल नागरिक कार खरेदी करण्यावर अधिक भर देतात, कारण सध्या तरुणांमध्ये कारची क्रेज मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे। मात्र आता तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे, कारण आता यंदाच्या वर्षी कारच्या किमतीत वाढ होणार आहे। त्यामुळे कार खरेदी करणं देखील महागणार आहे। अशातच आता सर्व स्तरांवर वाढलेला महागाईचा आकडा पाहता मारुती सुझुकीनं 1 फेब्रुवारी पासून विविध वाहनांच्या किमतीत कमाल 32,500 रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून अधिकृतपणे जाहीर देखील केला आहे। वाहनांचा उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे आर्थिक जुळवाजुळव आता शक्य नसल्याचं कारण पुढे करत कंपनीनं दरवाढ रोखण्यासाठी कैक प्रयत्न केल्याचंही मारुती सुझुकीकडून स्पष्ट करण्यात आलं। थोडक्यात, नव्यानं कार खरेदी करण्यासाठी पैसे जोडले असतील किंवा कार खरेदीचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्या खर्चाचं गणितच हा एक निर्णय बदलणार आहे, हेच आता स्पष्ट होतंय। तर आता आपण पाहूयात कोणत्या वाहनांची किंमत किती फरकानं वाढेल। वॅगनार 15,000 रुपये, स्विफ्ट 5,000 रुपये, एसयूव्ही ब्रेझा, ग्रँड विटारा अनुक्रमे 20,000 ते 25,000 रुपये, अल्टो के 19,500 रुपये, एस्प्रेसो 5,000 रुपये, बेलेनो 9,000 रुपये, फ्रॉन्क्स 5,500 रुपये। कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीतील कारचे दरही कंपनी 10,000 रुपयांनी वाढवणार आहे। फेब्रुवारी महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार असून त्यामुळे कारचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या खिशाला चाप बसणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे। त्यामुळे येत्या काळात कार खरेदी करण्याचा विचार असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।